बऱ्याचदा भाजीला घरात काहीच नसतं आणि काय भाजी करायची हा मोठा प्रश्न घरातल्या गृहिणीसमोर येऊन उभा राहतो किंवा अगदी त्याच भाज्या खाऊन खूप जास्त कंटाळा येतो. तर अशा वेळेस काय करायचं ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण फक्त 10 मिनटामध्ये छान चटपटीत खमंग अशी फरसाणची भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल मस्त गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची, थोडंसं जिरं घालायचं, त्यानंतर अगदी किंचित अशी हळद घालायची आणि मग घालून घ्यायचा एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा. तर कांदा जेवढा शक्य होईल तेवढा बारीक आपल्याला इथे चिरून घ्यायचा आहे. मी इथे चाकूने चिरून घेतला आहे, तुम्ही चॉपरमध्ये देखील अगदी मस्त बारीक चिरून घेऊ शकता. आता कांदा घालून घेतल्यानंतर थोडीशी आलं लसूणची पेस्ट घालायची आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मस्त परतून घ्यायचं आहे. छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. तर दररोज काय भाजी करायची हा मोठा प्रश्न घरातल्या गृहिणीसमोर पडलेला असतो. कधी कधी काय होतं, टिफिनला आपण सुकी भेंडी किंवा गवार बनवून देतो आणि त्यानंतर ती टिफिनमध्ये भाजी संपून जाते. मग दुपारी अगदी एकटंच असल्यानंतर एकटीसाठी काय करायचं हा अगदी गहन प्रश्न उभा राहतो. तर अशा वेळेस ही भाजी तुम्ही बनवू शकता. आता कांदा मस्त परतून झालेला आहे, याचा कलर देखील बदललेला आहे. किंवा संध्याकाळी देखील भाजी काय करायची समजत नसेल तर तेव्हा देखील ही भाजी तुम्ही बनवू शकता. आता एकदम छोट्या आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं मस्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता कांदा टोमॅटो लवकर अजून परतल्या जावा यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर परतल्या जातो. आता मसाले घालून घेऊया. यासाठी इथे मी लाल मिरची पावडर आणि आपल्या घरामध्ये असलेला कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी आपल्या घरातला जो काळा मसाला असतो तो देखील घालून घेऊ शकता. थोडीशी धण्याची पावडर घालून घ्यायची, सगळं मस्त परतून घ्यायचं आहे. तर कांदा टोमॅटो तर अगदी छान असं परतून झालं आहे, तुम्ही बघू शकता. याला तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. ह्यामुळे काय होतं, मसाले करपणार नाही आणि कांदा टोमॅटो अजून थोडंसं छान परतल्या जाईल. तर आपल्याला एकीकडे भाजी आणि एकीकडे पाणी असं न करता सगळी भाजी अशी एकजीव बनवून घ्यायची. त्यामुळे हा कांदा टोमॅटो देखील ह्या पाण्यामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारणपणे 1-2 मिनिटभर मीडियम गॅसवर आपल्याला हा कांदा टोमॅटो छान असा शिजवून घ्यायचा आहे. आता 2 मिनटानंतर हे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित परत एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे, ह्यामुळे भाजीला छान असा फ्लेवर येतो. आता कसुरी मेथी घालून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये साधारणपणे अर्धा ग्लासपेक्षा जास्ती पाणी आपण इथे घालून घेणार आहोत. तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यावर तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता, पण त्याआधी हे मसाले व्यवस्थित परतून घेणं जास्त आवश्यक आहे. आता हे सगळं मस्त परतून घेतलं आहे. आता यामध्ये मी पाऊण ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि ही क्वांटिटी अगदी 2 माणसांसाठी परफेक्ट आहे. आता हे पाणी छानपैकी उकळून घ्यायचं आहे. यामध्ये मी घालून घेतला आहे किचन किंग मसाला. तर आपण अगदी घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये मसाल्यामध्ये ही भाजी बनवून घेणार आहोत. तुम्हाला जर अजून थोडी चटपटीत किंवा स्पायसी हवी असेल तर यामध्ये तुम्ही मिसळ मसाला देखील घालून घेऊ शकता. आता हे पाणी अगदी खळखळ मस्त उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये फरसाण घालायचं आहे. इथे मी एक छोटी प्लेट भरून फरसाण घेतलेला आहे. आता याला छान बबल्स यायला सुरुवात झाली, पाण्याला उकळी आली की 1 प्लेटभर फरसाण यामध्ये घालून घ्यायचं आणि फक्त 1 मिनिटभर याला असं शिजवून घ्यायचं आहे. आणि ही भाजी बसायच्या 5 मिनिट आधी आपण बनवून घेणार आहोत. थोडंसं फरसाण कुरकुरीत हवं असेल तर कढई खाली उतरून घेतल्यानंतर यामध्ये फरसाण घेतलं तरी देखील काहीच हरकत नाही. आता हार्डली 1 मिनिटानंतर हे काढून घेतलं आहे, भाजी म्हणून तयार झालेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची, ह्याला एकदा छान असं मिक्स करायचं.
जशी जशी थंड होईल तशी तशी घट्ट होते. आणि आता याला प्लेटमध्ये मस्त सर्व करून घ्यायचं. ही भाजी तुम्ही पोळी आणि भाकरीसोबत खाऊ शकतात, भातासोबतही खाऊ शकतात. तर घरात भाजीला काही ऑप्शन नसेल तर ही भाजी तुम्ही देखील नक्की बनवा. आमच्याकडे तर 15 दिवसातून 1-2 वेळेस ही भाजी नक्कीच बनवल्या जाते. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एखाद्या दिवशी पोळ्या करायचा कंटाळा आला असेल ना, तर ही भाजी तुम्ही ब्रेड किंवा पावसोबत देखील खाऊ शकता. खायला मस्त लागते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.